शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादनासाठी शासकीय आदेश जारी करण्यात आलाय. त्यानुसार कोल्हापुरातील गावं वगळण्यात आली आहे. त्या संदर्भात पुन्हा चर्चा करून निर्णय घेणार असल्याचा उल्लेख या आदेशात करण्यात आलाय. मात्र मुळातच शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी होत असताना दुसरीकडे सरकारनं जमीन संपादनासाठी आदेश काढल्यानं यावर आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पहिल्या टप्प्यात वर्ध्यातील पवनार ते सांगली दरम्यानच्या भूसंपादनाला मान्यता देण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भुदरगड, आजरा तालुक्यातील आखणी रद्द करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. मात्र जमिनी शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत. याशिवाय शक्तीपीठ नको या ठाम भूमिकेत शेतकरी असताना स्थानिक नेत्यांच्या सोबत मुख्यमंत्री काय चर्चा करणार असा सवालही उपस्थित करण्यात येतोय. सरकारच्या आजच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याचा आमचा लढा केवळ कोल्हापूरसाठी नाही तर सर्व 12 जिल्ह्यातील शक्तीपीठ रद्द करा अशी आमची मागणी असल्यानं जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत आमचा संघर्ष आणि रस्त्यावरचा लढा सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलंय. पवनार ते पत्रादेवी हा शक्तीपीठ महामार्ग होणार आहेच. हा लढा केवळ कोल्हापूर जिल्ह्याला वगळण्यासाठी नव्हताच आणि कधीही असणार नाही. जोपर्यंत शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द होत नाही तोपर्यंत लढा हा चालूच राहणार आहे. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत लोटणारा हा महामार्ग आहे. 50,000 कोटीचा भ्रष्टाचार करणारा हा महामार्ग आहे आणि त्यामुळं हा महामार्ग होणार नाही. जरी सरकारनं 20,000 कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर माझी सरकारला शिफारस आहे, विनंती आहे, सूचना आहे की आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे ग्रामीण जीवन अस्तव्यस्त झालेलं आहे. शक्तीपीठ महामार्गाची घोषणा झाल्यापासूनच 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी याला विरोध केलाय. माजी खासदार राजू शेट्टी आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी याप्रश्नी आवाज उठवला असून 12ही जिल्ह्यातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी त्यांना साथ दिली आहे. शेतकऱ्यांचा संताप बघून विधानसभा निवडणुकीवेळी देखील राज्य सरकारनं शक्तीपीठातून कोल्हापूर वगळलं असल्याचा आदेश काढला होता. मात्र आता कोल्हापूर जिल्ह्याला वगळलं असल्याचं जाहीर करत सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करत असून संपूर्ण शक्तीपीठ महामार्ग रद्द होण्यासाठीचा लढा 12ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सोबत घेऊनच सुरू राहील असं शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने स्पष्ट केलंय. कोल्हापूरमधून शक्तीपीठ महामार्गाबद्दल पर्यायी रस्ता काढण्याची चाचपणी करावी आणि यासाठी लोकप्रतिनिधींना कोल्हापुरातल्या विचारावं असं म्हटलेलं आहे. याचाही आम्ही निषेध करतो. कारण लोकप्रतिनिधींच्या काही नावावरती शेतकऱ्यांनी जमिनी किल्ल्यात का त्यांचे उतारे, त्यांना काही मक्तेदारी दिलेली आहे का? अजिबात नाही आहे. त्यांना काही वकिलीपत्र दिलं अजिबात नाही आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी आहेत त्याच्याबद्दल सरकारने चर्चा त्यांच्याशी केलेली नाही आहे. या घटनेचा निषेध करतो आणि कोल्हापूरमध्ये तर महामार्ग होणारच नाही कुठल्याही जमिनीतून. या मार्गाने या अलाइनमेंटने कुठल्या अलाइनमेंटने होणार नाही. पूर्ण 12 जिल्ह्यांमध्ये पण होता कामा नये यासाठी आम्ही लवकरच बैठक घेऊन पुढची दिशा जाहीर करू. म्हणून पुन्हा एकदा महायुती शासनानं कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द अशी घोषणा आज केलेली आहे. परंतु ती पूर्णतः फसवी असून गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग अखंड महाराष्ट्रातून रद्द करावा ही अशी आमची मागणी आहे. यासाठी आमचा लढा तीव्र राहील. राज्य सरकारनं भूसंपादनातून कोल्हापूरला वगळण्याचा निर्णय घेत शेतकऱ्यांचा बुद्धिभेद करत आंदोलनाची धार कमी करण्याचा डाव रचत असलं तरी महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महामार्गामुळे बाधित होणारे कोल्हापूरसह सर्व जिल्ह्यातील शेतकरी संपूर्ण महामार्ग रद्द व्हावा यासाठी अधिक तीव्रतेनं लढा देतील असा निर्धार संघर्ष समितीनं केलाय.